माझं नाव आहे स्वप्ना देशमुख. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे. तो ऑटिझमच्या स्पेक्ट्रममध्ये येतो. आम्ही स्टेम सेल थेरपी 2 वेळेस केलेली त्याच्यासाठी. फर्स्ट टाइम ट्रीटमेंट नंतर आम्हाला भरपूर इम्प्रूव्हमेंट दिसले. त्याच्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी कमी झाली, लिसनिंग, स्पीचमध्ये इम्प्रूव्हमेंट झालं. तो इन्स्ट्रक्शन्स फॉलो करू लागला आणि त्याच्या खाण्यापिण्यामध्ये, त्याच्या डायजेशन इश्यूजमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट पडला. त्यामुळं आम्ही सेकंड टाइम पण त्याचं स्टेम सेल थेरपी केली. त्याच्यामध्ये 100% थोडे थोडे चेंजेस होतील आणि आम्ही ते पाहिले. तो पॉटी ट्रेन झाला, जे आम्हाला खरंच काइंड ऑफ मॅजिकल रिझल्ट होता. कारण त्याला नव्हतं समजत, त्याला नव्हतं लक्षात येत, तो होल्ड करू शकत नव्हता. पॉटी ट्रेन झाला, स्पीच जास्त इम्प्रूव्ह झालं, तो रीडिंग करायला लागला, रायटिंग करायला लागला फोकसनी. तो आता फर्स्ट ग्रेडमध्ये आहे, कम्युनिकेशन करू शकतोय बेटर. आधीपेक्षा भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे. स्टेम सेल थेरपीने आम्हाला खूप जास्त होप दिली आणि आम्ही खरंच हॅप्पी आहेत आमच्या मुलाच्या प्रोग्रेसनी. तर मी रिक्वेस्ट करते की स्टेम सेल थेरपी कंटिन्यू व्हायला पाहिजे, ज्याच्याने पॅरेंट्सला होप भेटते. त्यांना ऑप्शन राहायला पाहिजे की कुठली ट्रीटमेंट ते चूज करू शकतात. स्टेम सेल थेरपीने खरंच आम्हाला होप दिली, ज्याच्याने आम्ही इम्प्रूव्हमेंट पाहिली आहे. तर पॅरेंट्सला ते ऑप्शन राहायला पाहिजे, ती होप राहायला पाहिजे. स्टेम सेल थेरपीच बंद झाली तर पॅरेंट्सला होप राहणार नाही.